हो. आणि एक लक्षात घे, काय ते तुला इथे मी बोलावलंय याचं कारण आहे. तुझा कोणतं कारण? हे पहा, याचा नाश व्हायला हवाय. मग ठीक आहे, याच वेळी याचा नाश केल्याशिवाय मृत्यू होता. आणि ती दुसरी शक्ती कोणी नसून तर ही तो शक्ती, ही शक्ती म्हणजे साक्षात शिवशक्ती आहे. शिवशक्ती आहे देवा. याच्या मुळाशी कारण आहे दादा. अरे मी आणि गिरिजा कैलास पर्वतावर बसलो असताना गिरिजेला इच्छा निर्माण झाली होती की एकांत वासाच्या ठिकाणी जाऊन प्रणयक्रिया करावी. आणि तिची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी एकांत वासाच्या ठिकाणी आमचं जाणं झालं. आणि एकांत वासाच्या ठिकाणी प्रणयक्रिया करत असताना शिवाचं शिवतेज म्हणजे वीर्यस्खलन होऊन भूमीवर पडलं. त्या भूमीने गिळंकृत केल्याने भूमी ही प्रसूत राहिली. याचा राग आला तो पार्वतीला म्हणजे गिरिजेला आला आणि गिरिजेने भूमीला शाप दिला की तुला अनेक पुरुष यापुढे भोगतील. कालांतर काही वर्ष सीच लोटली. पुन्हा एकदा तेच घडलं. गिरिजेला इच्छा निर्माण झाली प्रणयसुख खेळण्याची. आणि तिची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी एकांत वासाच्या ठिकाणी पुन्हा आमचं जाणं झालं. आणि तेच घडलं. या शिवाचं शिवतेज म्हणजे वीर्य भूमीवर पडणार आणि ते भूमी गिळंकृत करायला जाणार. तुला शापाची जाणून त्यावेळी पुनश्च झाली. आणि ते वीर्य आधार तर तसंच राहिलं. पण यातून झालं नाही. हे शिवाचे शिवतेज होते वाया जाऊ नये म्हणून वैकुंठीत वास्तव्य करणारा वैकुंठीचा नारायण त्याचे सहचैतन्य निर्माण केलं. आणि सहचैतन्य निर्माण करता क्षणी ही शक्ती निर्माण झाली. हीच शक्ती म्हणजे दुसरी कोणी नसून साक्षात शिवपुत्र वेताळ होय. वेताळ होय. शिवपुत्र वेताळ. हा म्हणजे बाई याची महती तरी काय? याची महती काय असतात तर कलियुगाच्या ठिकाणी, कलियुगाच्या ठिकाणी माझ्या बाळाची मंदिरे घेतली जातील. त्यांची मूर्तीची प्रतिष्ठापना करून भूत प्रेत पिशाचाची बाधा जर कोणाला झाली असेल या चरणाच्या जोडीकडे आणि मस्तकी मस्तकी अर्पित केले प्रत्येक भवनाशातून त्याची मुक्तता होईल असा शिवाचा आशीर्वाद. याला नैवेद्य जर प्रचिती जर भक्तांना जर आली असेल फूल खोबरा आणि केळी हे त्याला अर्पण करावं. त्यांची प्रत्येक मनोकामना हा देव पूर्ण करेल असा शिवशंभूचा आशीर्वाद. सर्वात्मका